नमस्कार मित्रांनो. गोल रायझर सिस्टम जी माझी स्विंग ट्रेडिंगची सिस्टम आहे, जी प्रत्येक महिन्याला 5% हा खात्रीशीर नफा मिळवून देऊ शकते. अशा सिस्टमच्या आजच्या या डेमोच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, कारण तुमचं पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला माझी जी सिस्टम आहे ती सिस्टम समजून घ्यायची आहे. यासाठीचा जो प्रवास आहे, त्यासाठी तुम्ही जे पाऊल उचललेलं आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या या डेमोच्या भागाला सुरुवात करतो. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण सर्वजण माझ्या ग्रुपचे, माझ्या सिस्टमचे फॉलोवर आहात आणि तुम्हाला बऱ्यापैकी माझ्या सिस्टमचा अनुभवही आलेला आहे. परंतु ही सिस्टम काय आहे याबद्दलचं उत्सुकता तुमच्यामध्ये होती आणि मी एक पोल घेतला होता आणि मला असं वाटलं की आपल्याला या विद्यार्थ्यांसाठी, या ट्रेडर्ससाठी आपण काय करूया, एक डेमो लेक्चर ठेवूया, जे रेकॉर्डेड व्हिडिओ असेल आणि तो तुम्हाला काय करता येईल, वारंवार जितका वेळ हवा आहे तितका वेळ तुम्हाला तो पाहता येईल. अशा उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, ही जी आपली सिस्टम आहे, ती सिस्टमचा शोध कसा लागला, ही सिस्टम कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये आली, तर मी स्वतःला एक प्रश्न विचारलेला होता की या जगामध्ये असं मग कोणतं काम आहे जे मी करू शकतो आणि ते एक काम जर मी केलं, केवळ किती म्हणतोय मी, एक काम जर मी केलं तर माझ्या जीवनातील इतर सर्व जी कामं आहेत ती सोपी होऊन जातील, अनावश्यक होऊन जातील. आणि हेच काम केल्याच्या नंतर माझं जे जीवन आहे, त्या माझ्या जीवनामध्ये धन येईल, संपत्ती येईल, माझं आध्यात्मिक जीवन सुधरेल, माझं शारीरिक स्वास्थ्य योग्य राहील, माझा परिवार, माझी नातेगोती, नोकरी, व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रामध्ये मी काय असेन, एक सेटल असा व्यक्ती असेन, एक स्थिर असा व्यक्ती असेल. मग असं काम कोणतं, तर त्यावेळेला माझा 2014 पासूनचा जो प्रवास आहे तो म्हणजे श्रीमंतीच्या शोधाचा. आणि नुसती श्रीमंतीचा शोध नाही, तर शाश्वत श्रीमंतीचा शोध, की अशी श्रीमंती जिथून तुम्हाला त्या जागेवरून कोणीही हलवू शकत नाही, तिथून तुम्हाला उतरवू शकत नाही. अगदी ध्रुव ताऱ्यासारखी एक निश्चित जागा मला हवी होती आणि ती जागा मला सापडली शेअर बाजाराच्या रूपाने. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या शेअर बाजारामध्ये खूप सारे लोक आहेत, परंतु त्यातील 90 ते 95% लोक ही या शेअर बाजारामध्ये आपला पैसा अज्ञानामुळं, गैरव्यवस्थापनामुळं आपला पैसा काय करत असतात, गमावत असतात. मित्रांनो, माझ्याही सुरुवातीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये मी असा प्रचंड गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये होतो की नक्की मार्ग काय असेल. आणि त्याच वेळेला मला एक गोष्ट अशी कळली की तुमच्याकडे स्वतःची सिस्टम हवी. आणि मित्रांनो, त्यानंतर सतत 3 वर्ष मी मेहनत करून, अभ्यास करून या सिस्टमला जन्म दिलेला आहे आणि आज ते माझं एक काम काय आहे ते मला सापडलेलं आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर ते तुमच्या जीवनातलं, तुमची सर्व कामं, स्वप्न पूर्ण करणार ते एक काम मी तुम्हाला मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. तर मित्रांनो, काय आहे याच्या मागे, तर याच्या मागे आहे जगातील 5% यशस्वी लोकांचा जो समूह आहे, त्या समूहाचं रहस्य. तर मग ही 5% जी लोक आहेत या जगामध्ये, त्यांचं आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य 95% लोकांमध्ये फरक काय आहे ते तुम्हाला मी एका उदाहरणातून सांगू इच्छितो. की आपण काय करतो, मानेच्या खालचा जो भाग आहे, अगदी पायापर्यंतचा, हा मेहनतीसाठी वापरतो. म्हणजे शरीराचा 95% भाग आपण मेहनतीसाठी वापरतो आणि त्या मेहनतीच्या जोरावरती आपण पैसा कमवतो. आणि तोच पैसा आजाराच्या माध्यमातून असू द्या, खाण्यापिण्याच्या माध्यमातून असू द्या, किंवा भौतिक सुख घेण्याच्या माध्यमातून असू द्या, त्याच 95% भागावरती आपण त्याला खर्च करत असतो. परंतु 5% सक्सेसफुल समूह जो आहे, जी कम्युनिटी आहे, ती काय करते, तर ती मानेच्या वरचा, म्हणजे खांद्याच्या वरचा जो भाग आहे, ज्याला आपण मेंदू म्हणतो, त्याचा वापर करतात. म्हणजे शरीरातल्या फक्त 5% भागाचा वापर करतात आणि ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतात. तर मित्रांनो, मलाही तुम्हाला या 5% सक्सेसफुल लोकांमध्ये घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, मग या 5% लोकांचं, जगात जेवढे 5% लोकांमध्ये येतात त्यांच्यामध्ये काय कॉमन आहे,
तर कॉमन मला सापडलं, दे हॅव ओन सिस्टम विथ रूल्स. म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीकडे नियमांवरती आधारित अशी सिस्टम आहे. मग कोणती सिस्टम? तर बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जसं मॅकडोनाल्डचं उदाहरण घ्या, तिथे तुम्हाला बघा एक पूर्ण बिझनेसची एक सिस्टम बघायला मिळेल. तुम्ही एखाद्या डीमार्टमध्ये जावा, त्या डीमार्टमध्ये कोणती वस्तू कुठे ठेवलेली असेल, त्याचं येणारा गिराईक कोणत्या मार्गातून जाईल, कोणत्या मार्गातून बाहेर पडेल, सिस्टम. तुम्ही ट्रेनमध्ये बसा, सिस्टम. प्लेनमध्ये बसा, सिस्टम. तुम्ही एखाद्या आपण असं म्हणू शिक्षण घ्यायला गेलो तरी तिथे सिस्टम आहे. तू मिलिटरीला गेलो, मिलिटरीमध्ये सिस्टम आहे. हे जग कसं चालतं त्याची एक सिस्टम आहे. निसर्गाचं पाऊस, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याची एक सिस्टम आहे. अशी अन्न साखळी असेल आपल्या सजीवांमध्ये, त्याची एक सिस्टम असेल. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा आहे की या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी एक सिस्टम काम करते आणि या सिस्टमच्या जोडीला असतात नियम. आणि मित्रांनो, असेच नियम पाळून काही शेअर मार्केटमध्येही हजारो लाखो लोक सक्सेस झालेले आहेत. जसं त्यापैकी 2 नावं मी आपल्या समोर इथे लिहिलेली आहेत. एक आहे WD गॅन. यांनी 13 आकडी अमाऊंट तयार केली होती. मित्रांनो, WD गॅन यांची जी थेरी होती ती कशी होती, तर भारतामध्ये ते आले कारण भारतामध्ये ॲस्ट्रॉलॉजीला खूप महत्त्व आहे आणि भारतामध्ये येऊन त्याने ॲस्ट्रॉलॉजी शिकली आणि याच ॲस्ट्रॉलॉजीच्या जोरावरती मित्रांनो ते अमेरिकेत गेले आणि तिथे त्यांनी एवढे चांगल्या चांगल्या प्रकारचे मार्केट संबंधी शोध लावले की त्या व्यक्तीने अल्पावधीतच 13 आकडी अमाऊंट जीवनामध्ये काय केली होती, अर्न केलेली होती. दुसरी जी व्यक्ती आहे निकोलस दरवास. या मित्रांनो, या व्यक्तीचा आणि मार्केटचा काही संबंध नव्हता. अगदी अपघाताने ही व्यक्ती शेअर मार्केटमध्ये आलेली होती आणि या व्यक्तीने शेअर बाजारामध्ये येऊन अगदी 18 महिन्याच्या कालावधीमध्ये $2 मिलियन एवढी संपत्ती काय केली होती, जमा केलेली होती, केवळ एका सिस्टमचा वापर करून. तर मित्रांनो, हे एकच नाही, अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. परंतु या सर्वांपासूनच प्रेरणा घेऊन मी काय केलेलं आहे, 5% सक्सेसफुल समूह निर्माण करण्याचं काय केलेलं आहे, स्वप्न ठेवलेलं आहे. तर मग मित्रांनो, माझी ही जी सिस्टम आहे, जे मी तुम्हाला डेमोच्या स्वरूपात मांडणार आहे, मग याची आयडिया मला आली कुठून? तर मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी ही एक आनंदाची आणि सुखकर सोयीस्कर अशी गोष्ट आहे. ती म्हणजे याच्या मागच्या प्रेरणेचा स्रोत तुम्ही जेव्हा जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की असंही होऊ शकतं. होय मित्रांनो, सिस्टमचा वापर केलेली व्यक्ती फेल झालेली आहे असं या जगामध्ये खूप कमी उदाहरणं तुम्हाला आढळतील. तर मित्रांनो, ज्या गोष्टीमागे मला प्रेरणा मिळाली ती गोष्ट आहे टर्टल ट्रेडिंग सिस्टम. तुम्हाला यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती याच्याबद्दल खूप सारी माहिती मिळू शकते. टर्टल ट्रेडिंग सिस्टम. आता टर्टल म्हणजे कासव, आपण सगळ्यांनी पाहिलेलं असेल. तर मित्रांनो, 1984 मध्ये अमेरिकेमध्ये हा प्रयोग केला गेला होता. म्हणजे जवळजवळ आतापासून 40 वर्ष अगोदर. तर रिचर्ड डेनिस ही एक अशी व्यक्ती होती जी एक ट्रेनर होते आणि त्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून कमी वयात आणि कमी वेळेमध्ये $400 मिलियन्स ऑफ डॉलर बनवलेले होते. आणि याच जे मित्र होते, यांचे जे पार्टनर होते, विल्यम एकहार्ड, ते होते गणित तज्ञ आणि या दोघांनी मिळून खूप सारी अमाऊंट या शेअर मार्केटमधून काय केली होती, अर्न केली होती. त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते आणि ह्याच वैचारिक मतभेदामध्ये रिचर्ड डेनिस जे होते हे ठामपणे असे म्हणायचे की या जगामध्ये कोणत्याही नवीन व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आपण शिकवू शकतो. पुन्हा एकदा सांगतोय, नवीन कोणतीही व्यक्ती असू द्या, तिला शेअर मार्केट आपण शिकवू शकतो. अशा प्रकारचं रिचर्ड डेनिस यांचं म्हणणं होतं. परंतु मित्रांनो, त्यांचे जे मित्र होते त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी ती ट्रेडिंगची जी गुणवत्ता आहे, जे गुण आहेत, हे जन्मताच त्या व्यक्तीकडे काय असले असावे लागतात. मग त्यांनी ठरवलं की आपण दोघांनी एक प्रयोग करूया आणि त्यांनी त्या प्रयोगाची जाहिरात केली. जाहिरात अशी होती की आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ आणि ट्रेनिंग दिल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला आमच्याकडेच काम करायचं आहे आणि आम्ही जे नियम सांगू ते नियमांची तुम्हाला पूर्तता शेवटपर्यंत करावी
लागेल. म्हणजेच काय, ज्यांचं स्वतःवरती नियंत्रण आहे अशा 23 लोकांचा त्यांनी इंटरव्ह्यू घेऊन निवड केली. म्हणजे हजारो लोक मित्रांनो आली होती, त्यातले केवळ 23 लोकांना आणलं. आणि मुळात कॉमन गोष्ट अशी, हे 23च्या 23 लोक पूर्णपणे नवीन होते मित्रांनो. या 23 लोकांना त्यांनी 15 दिवसाची ट्रेनिंग दिली आणि त्यांचे जे नियम होते ते नियम शिकवले. आणि मित्रांनो, याच 23 ट्रेडर्सला त्यांनी नाव दिलं होतं टर्टल्स. काय नाव दिलं होतं? टर्टल्स असं नाव दिलं होतं. तर बघा, आता हे त्यांनी केलं का? म्हणजे ॲड दिली, लोकांचा इंटरव्ह्यू घेतला, त्यांना बोलवलं, त्यांना काम पण दिलं, प्रशिक्षण पण दिलं. तर याच्या मागे उद्देश असा होता, जगाला एक संदेश असा द्यायचा होता की कोणती पण व्यक्ती असू द्या, मग जी बाजारामध्ये नवीन असू द्या, जुनी असू द्या, कोणीही असू द्या, ती व्यक्ती नियमांचं योग्य प्रकारे पालन करेल, म्हणजेच रूल बेस्ड ट्रेडिंग करेल, भावनांवरती नियंत्रण मिळेल, तर त्या व्यक्तीला 100% यशस्वी होण्याचा फॉर्म्युला मिळणार आहे. ती असाधारण सफलता प्राप्त करू शकते. अशाच या 23 ट्रेडर्सला घेऊन डेनिस यांनी ही सिस्टम केली. आता टर्टल्सच नाव का दिले? तर ते दोघे जण सिंगापूरला गेले होते, तेव्हा त्यांनी एका समुद्रकिनारी कासव पाहिलेले होते. आणि त्यावेळेस त्याने असं म्हटलं होतं आपल्या मित्राला की मीही माझे जे ट्रेडर्स असतील ते अशा टर्टल प्रमाणेच काय करणार आहे, तयार करणार आहेत. तर टर्टल्स हे प्रतिमा का घेतलेलं आहे, हे प्रतीक का घेतलेलं आहे? तर आपल्या सर्वांना ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे की त्याच्यामध्ये जिंकलेला कोण होता? तर तो कासव जिंकलेला होता. आता सगळ्यांना माहिती आहे ही स्टोरी. पण कासव आणि सस्यामध्ये काय फरक होता? तर ससा हा एका नियमाने, स्लो असून सुद्धा एका नियमाने आपलं जे टार्गेट आहे त्या टार्गेटकडे वाटचाल करीत राहिला. कोणताही त्याने आराम केलेला नव्हता. परंतु जो ससा होता त्याला स्वतःवरती एक आत्मविश्वास होता की मी पळू शकतो, मी याला आरामात हरवू शकतो. आणि तो पळत 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 गेला, त्याचं इकडे तिकडे लक्ष गेलं, त्याला खायला मिळालं, त्यानं खाल्लं. अजून माझा प्रतिस्पर्धी खूप लांब आहे, म्हणजे गफलतीमध्ये तो झोपून गेला आणि तो हरला. आणि हेच ह्या 95% लोकांच्या मागे अपयशी होण्यामागे जे कारण आहे ते हेच कारण आहे, एकाग्रता नसणं, त्यांच्या जीवनामध्ये लक्ष नसणं, त्यांच्या जीवनामध्ये ते लक्ष गाठण्यासाठी सिस्टम, नियम नसणं. परंतु ह्या 5% लोकांमध्ये मात्र या गोष्टी असतात. तर या 23 ट्रेडर्सनी, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 23च्या 23 ट्रेडर्सनी हे नियम पाळले, शिकवलेली पद्धती पाळली आणि ते जीवनामध्ये काय झाले, करोडपती झाले. 4 वर्षामध्ये त्या लोकांनी $150 मिलियन एवढा डॉलरचा नफा कमवलेला होता. मग हे झालं कसं काय, की हा इतिहास रचला कसा काय गेला? तर स्वतःवर नियंत्रण ठेवून आणि नियम पाळून ही गोष्ट काय झाली होती, जगामध्ये सिद्ध झालेली होती. आणि मित्रांनो, याच गोष्टीची प्रेरणा ठेवून, याच गोष्टीची सायकोलॉजी ठेवून मी ही पद्धती आपल्या सर्वांसमोर इथे आणलेली आहे. मित्रांनो, त्यांची पद्धती वेगळी होती, परंतु प्रयोग मात्र त्यांचा आणि आपला समान असणार आहे. त्यांची ट्रेडिंग स्टाईल वेगळी होती, त्यांचे पद्धती वेगळ्या होत्या, आपली त्यांची पद्धती एक नाही. इथे एक लक्षात घ्या. कारण असं आहे की ती पद्धती आज जगभर झालेली आहे, त्यामुळे ते सगळ्यांना माहिती आहे. आपली जी पद्धती आहे ही एकदम युनिक आहे. ती सिग्नेचर स्ट्रॅटेजी आहे, जी आपण पुढे काय करणार आहोत, पाहणार आहोत. मित्रांनो, मग मी ही सिस्टम बनवली, तर मी याच्या समोर माझं एक उद्दिष्ट ठेवलं की मला कोणत्या लोकांसाठी ही सिस्टम बनवायची आहे. तर मित्रांनो, आता यापैकी तुम्ही कोण आहात हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे. जे लोक मार्केटमध्ये एकदम नवीन आहेत आणि त्यांना शेअर मार्केट करायचं आहे, त्यांना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नफा मिळवायचा आहे, मित्रांनो, त्यांच्यासाठी माझी ही सिस्टम आहे. ज्यांना जीवनामध्ये स्वतःच असं काहीतरी सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी माझी ही सिस्टम आहे. जे लोक आधीपासून या मार्केटमध्ये आहेत पण त्यांना हवा तसा नफा मिळत नाहीये, मित्रांनो, माझी ही सिस्टम त्यांच्यासाठी आहे. ज्यांनी शेअर मार्केटमध्ये भरपूर लॉस केलेला आहे, आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत, कर्जामध्ये गेलेले आहेत, त्यांच्यासाठी मी ही सिस्टम बनवलेली आहे. ज्यांना आपल्या संपत्तीला, म्हणजे त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे आणि त्यांना कमी रिस्क घेऊन तो पैसा काय करायचा आहे, वाढवायचा आहे, मित्रांनो, ही सिस्टम त्यांच्यासाठी आहे. आणि ज्यांना जीवनामध्ये आर्थिक स्वतंत्रता गाठायची आहे, मिळवायची आहे, अशा लोकांसाठी मी ही सिस्टम बनवलेली आहे. तर मित्रांनो, ही सिस्टम या प्रत्येक घटकाला त्याचं जे स्वप्न आहे ते प्राप्त करून देण्यामध्ये समर्थ आहे. मित्रांनो, या सिस्टमच्या आधारावरती मी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये 5% पेक्षा जास्त नफा प्राप्त केलेला आहे. तर मित्रांनो, याच्यामागे आणि या जगामध्ये यशस्वी लोकांचा एक मार्ग आहे,
तो कॉमन मार्ग कोणता? तर डू वन थिंग ओनली. ह्या जगामध्ये ते लोक यशस्वी आहेत जे एक विचारवादी आहेत, जे केवळ एकाच विचाराला मानतात, जे फक्त एकच काम करतात. त्यामुळं ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये काय झालेली आहे? प्रसिद्ध झालेली आहे. त्यांची मुवमेंट ह्या जगाने पाहिलेली आहे. मग आपण आपल्यासमोर अशी अनंत उदाहरणं या जगामध्ये ज्यांनी फक्त एकच काम केलं, जसं सचिन तेंडुलकर घेऊ शकतो, लता मंगेशकर घेऊ शकतो, कलाकारांमध्ये घेऊ शकतो, एखादा व्यावसायिक घेऊ शकतो, एखादा सिंगर घेऊ शकतो, एखादा क्रिकेटर घेऊ शकतो, असे अनेक. महात्मा गांधी तुम्ही त्यांचं उदाहरण घेऊ शकता. एकच काम, एकाच विचाराला मांडणं. तर ह्या जगामध्ये यशस्वी होण्याचा हा एक मोठा मार्ग आहे की डू वन थिंग ओनली. आपण काय करतो? बऱ्याच गोष्टींना घेऊन बसत असतो, मल्टीटास्क आपण काम करत असतो. आणि मित्रांनो, हेच तुमचं अपयशाचं कारणही ठरलेलं असतं. एकच काम करायचं, कोणतीही परिस्थिती असू द्या, काहीही होऊ द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहून ते एकच काम करणं हा यशस्वी होण्याचा एकमेव काय आहे? मार्ग आहे. मग यासाठी तुम्हाला मदत कोण करतो? ज्या वेळेला तुम्ही तर तुमच्याकडे एक कामगार आहे मित्रांनो, तुमच्या प्रत्येकाकडे एक वर्कर आहे. तो वर्कर म्हणजे तुमचा पैसा. त्याच पैशाला तुम्ही निसर्गाचा वाढीचा नियम लागू करू शकता. बघा, निसर्गामध्ये वाढीचा नियम आहे की नाही? एक छोटंसं बी पेरलं, वाढून त्याचं झाड होतं. शेती केली, त्याचं झाडून वाढून त्याची पूर्ण मोठी पिकामध्ये रूपांतर होतं. हे ब्रह्मांडाचं बघा, दिवसेंदिवस ते वाढत आहे, बरोबर की नाही? प्रत्येक गोष्ट या पृथ्वीवरती काय होत आहे? वाढत आहे. आणि याच वाढीचा नियम तुम्हाला तुमच्या संपत्तीसाठी लावायचा आहे. तर तुमच्या पैशांची काळजीपूर्वक गुंतवणूक करून त्यावर मिळणाऱ्या चक्रवाढ पद्धतीच्या व्याजाच्या कमाईने तुम्ही हळूहळू श्रीमंत होणार आहात. हळूहळू शब्द वापरण्यामागचं खूप मोठं कारण आहे की नियम पाळून श्रीमंत होणार आहात. तर या चक्रवाढीला आपल्या जीवनामध्ये आणलं जातं. तर मित्रांनो, मग ही माझी सिस्टम काय आहे? ही सिस्टम आपण काय करणार आहोत? समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, माझी सिस्टम जी आहे ती आधारित आहे स्विंग ट्रेडिंगवरती. आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल, बऱ्याच लोकांना खूप फास्टली श्रीमंत व्हायचं असतं म्हणून ते इंट्राडे, ऑप्शन्स, फ्युचर्स असं करत असतात. परंतु मित्रांनो, सत्य गोष्ट ही आहे की इथे अपयश मिळणाऱ्यांची संख्या ही 90%, यश मिळण्याची संख्या केवळ 10% आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच मी ना लॉंग टर्मकडे गेलो ना मी इंट्राडेकडे गेलो. मी मधला सुवर्ण मध्य शोधून काढला, तो म्हणजे स्विंग ट्रेडिंग. आणि स्विंग ट्रेडिंगची मी एका वाक्यामध्ये एक डेफिनेशन बनवलेली आहे. नीट समजून घ्या. एका विशिष्ट सिस्टमचा वापर करून जेव्हा आपण पोझिशन होल्ड करत असतो, एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी मांडलेली आहे. एका विशिष्ट सिस्टमचा वापर करून जेव्हा आपण पोझिशन काय करत असतो? होल्ड करत असतो. तर अशी ही जी सिस्टम आहे, तर ही सिस्टम मी का निवडली? ज्या लोकांचं मंथली इन्कम आहे 5%, त्या लोकांसाठी माझी सिस्टम काय करणार आहे? अगदी संजीवनीचं काम करणार आहे, अमृताचं काम करणार आहे. ज्या ज्या लोकांना आपली संपत्ती मासिक मासिक पद्धतीने वाढवायची आहे, ही त्यांच्यासाठी ही सिस्टम बनवलेली आहे. मित्रांनो, डेली चार्टवरती टेक्निकल अनालिसिस केलं जातं. म्हणजे तुम्हाला दररोज या सिस्टमच्या समोर बसायची, सारखं सारखं बसायची गरज नाही. दररोज म्हणजे दिवसभर बसायची गरज नाही. एक सायंकाळी तुम्ही एक विशिष्ट अशी वेळ देऊन मी जी सिस्टम मी सांगत असतो तिला पाळून तुम्ही तुमचं ट्रेडिंग करू शकता. आणि कमी रिस्कमध्ये तुमच्या संपत्तीवरती किमान 5% किंवा प्रति ट्रेड किमान 5% कमाल मित्रांनो सांगत नाहीये. कमाल तुम्ही 50%, 100% पण जाऊ शकता, कारण ते मी माझ्या जीवनामध्ये काय केलेलं आहे? प्राप्त केलेलं आहे. मग मित्रांनो, पोझिशन होल्ड करत असतो असं मी डेफिनेशन मध्ये सांगितलं. तर किती दिवस? तर जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत आपण काय करत असतो? पोझिशन होल्ड करत असतो. 10 दिवस म्हणजे किती? 2 आठवडे ट्रेडिंगचे. 5-5 दिवसाचा 1 आठवडा असतो. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे फोकस तुमचं काही दिवसाकरता आहे, परंतु रोज काही मिनिटांचं फक्त मॉनिटरिंग तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला 3 ते 5 ट्रेड घ्यायचे आहेत. मित्रांनो, ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट, इंट्राडेमध्ये आपण काही ब्रोकरकडे एंट्री घेतली की एंट्री घ्यायची 20 रुपये किंवा 15 रुपये, विकण्याचे 15 किंवा 20 रुपये, असे 30-40 रुपये आपले ब्रोकरिंग पर ट्रेड जात असतात. इथे मात्र खूप कमी खर्च येतो. तर हा एक आपला बेनिफिट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे मी निवडलं होतं ते म्हणजे की यामध्ये 50% किंवा त्यापेक्षाही अधिक असे रिटर्न्स कमावता येतात. मित्रांनो, मी एका वर्षामध्ये 50 नाहीये, मी 100% कमावून दाखवलेले आहेत. तर मित्रांनो, म्हणून मी सिस्टम काय केलेली आहे? शोधलेली आहे. मग ही माझी सिस्टम आहे काय? तर ही आहे
माझी सिग्नेचर स्ट्रॅटर्जी, माझी प्रूव्हन स्ट्रॅटर्जी की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जीवनात दुसरं काहीही शिकायची गरज नाही. केवळ या सिस्टमला, या नियमांना जर का तुम्ही पाळलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अमाप संपत्ती काय करू शकता, प्राप्त करू शकता. हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. तर मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी आहे काय, हिचं नाव काय आहे, तर ही कॉमन स्ट्रॅटर्जी आहे ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी. आपल्या सर्वांना माहिती असेल की शेअरची जी कंपनी आहे तिचा जो शेअर आहे त्याची प्राइस काही कालावधीसाठी एका रेंजमध्ये फिरत असते आणि त्यानंतर तिला बायर्सकडून, बुल्सकडून तिला प्रेशरने बाय केलं जातं, डिमांड वाढवली जाते आणि त्यावेळेला जो ब्रेकआउट मिळतो त्या ब्रेकआउटला मित्रांनो आपण काय करत असतो, बाईंग करत असतो. बरेच जण विचारतात की मग सध्याचं ड्युरेशन काय आहे, किती दिवसाचा ब्रेकआउट तुम्ही बघता, तर हा आम्ही 90 दिवसाचा ब्रेकआउट आम्ही काय करत असतो, कन्सिडर करत असतो. त्यानंतर मित्रांनो मग मला एक विषय आला की मग आता हे ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी बनवलेली आहे, पण आता मी समजा लोकांना ब्रेकआउट शिकवायला गेलो तर त्यासाठी मला लागणार आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. लक्षात घ्या, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. मग मित्रांनो मी काय ठरवलं की एक अशी कोडिंग बनवून घ्यायची, एक अशी सिस्टम बनवायची की लोकांना सपोर्ट रेजिस्टन्स आखण्याची गरज लागणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो मी हे ब्रेकआउटचं इंडिकेटरही तयार केलेलं आहे आणि या ब्रेकआउटच्या इंडिकेटरचं लाईफ टाईम ॲक्सेस ही मी माझ्या स्टुडंट्सना दिलेला आहे. मित्रांनो आता जे माझे स्टुडंट आहेत ते 5%, 10% असं 3-3 वेळेला त्यांनी त्यांच्या सायकल्स काय केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत. आपणही भविष्यात माझ्या सिस्टमचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे सिस्टम बेस्ड ट्रेडिंग, रूल बेस्ड ट्रेडिंग करून तुमचं जीवनातलं जे संपत्तीचं स्वप्न आहे ते पूर्ण करणार आहात. तर हे माझ्या ज्या इंडिकेटर आहे त्याचा फायदा असा आहे की ऑटोमॅटिक सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केला जातो. ऑटोमॅटिक तुम्हाला बाय प्राइस सांगितली जाते आणि बाईंगचा सिग्नलही दिला जातो आणि तुम्हाला टार्गेट किती ठेवायचं आहे, 5%, 10%, 2%, किती टार्गेट ठेवायचं आहे त्याची टार्गेट लाईन ही ऑटोमॅटिक माझ्या सिस्टममध्ये काय केली जाते, आखली जाते. ओके. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की मित्रांनो मग याच्या मागे माझं सिक्रेट मिशन काय आहे, एवढ्या लोकांना एकत्र करणं. तर माझं टार्गेट आहे 2000 ट्रेडर्स. मित्रांनो जास्त लाखो करोडो लोकांपर्यंत आपल्याला हे काम करत बसायचं नाही. केवळ 2000 ट्रेडर्स गुणिले प्रत्येकी एक कंपनी. लक्षात घ्या, प्रत्येकी किती कंपनी, एक कंपनी. जर का आपण प्रत्येक व्यक्तीने 2000 लोकांनी एका एका कंपनीवरती लक्ष ठेवलं तर मित्रांनो अख्ख्या मार्केटवरती आपलं लक्ष राहील. जेवढे ब्रेकआउट होतील सगळे ब्रेकआउट आपल्याला चेक करून घेता येतील. तर आता आपण काय करणार आहोत, माझ्या स्ट्रॅटर्जीवरती जाणार आहोत. तर ही तुम्हाला नीट समजून घ्यायचं आहे. पहा, सर्वात पहिलं मी काय करत असतो, माझे जे ट्रेडर्स आहेत त्या ट्रेडर्सचा ट्रेडिंग प्लॅन मी स्वतः बनवून देत असतो. मी स्वतः तो चेक करत असतो की या व्यक्तीचं ट्रेडिंग प्लॅन काय आहे. तर मित्रांनो तिथे ओळ लिहिलेली आहे पहा की यशस्वी व्यापाऱ्यांकडे अचूक व्यापाराची योजना असते. मित्रांनो शेअर मार्केट हे पण आपल्यासाठी एक बिझनेसच आहे आणि आपल्याकडे हा व्यवसाय करण्याची अचूक योजना असली पाहिजे. अचूक म्हणजे काय की न चुकणारी, म्हणजे तुम्ही तिथे काय करणार आहात ते तुमचं पक्का असलं पाहिजे. सर्वात पहिलं मी तुम्हाला मिशन स्टेटमेंट बनवायला शिकवतो. मिशन स्टेटमेंट म्हणजे काय की तुम्ही एका मिशनवरती चाललेले आहात आणि तुम्ही तुमच्या जीवनातले जे शिप आहेत ते शिप्स बर्न केलेले आहेत. बर्न युअर शिप्स म्हणजेच काय, ती एक स्टोरी आहे बघा की त्या राजाच्या एका टापूवरती काय केला होता, हल्ला केला होता. ते समोरच्या जे सैनिक 10,000 होते ना, याच्याकडे फक्त 1000 सैनिक होते. तर यांचे सैनिक घाबरलेले होते म्हणून त्याने एक आयडिया केली होती की सर्व शिप काय करून टाकले होते, जाळून टाकलेले होते, जेणेकरून माझ्या सैनिकांना लढावत लागेल, त्यांना माघारी जाता येणार नाही. तर असं तुमच्या जीवनाचं मिशन स्टेटमेंट काय आहे ते बनवण्यासाठी आपण मदत करत असतो. त्यानंतर तुमचे आमच्यासोबत येताना तुमचे टॉप 5 काय गोल आहेत ते तुम्हाला आम्ही काय करत असतो, फाइंड करायला सांगत असतो, जेणेकरून की तुम्हाला तुमच्या जीवनात नक्की किती रक्कम हवी आहे ते इथे आम्ही काय करतो, तुम्हाला फाइंड करण्यास मदत करत असतो. त्यानंतर तुमचं उद्दिष्ट असतं की मला टोटल किती रक्कम आहे, मग प्रति इयर किती पडेल, म्हणजे किती वर्ष माझ्याकडे आहेत. त्यानंतर प्रत्येक महिन्याला मला किती करायचं आहे, मग हे मिळवण्यासाठी मला गुंतवणूक रक्कम किती लागेल. आणि समजा तुम्ही नोकरदार असाल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला किती टक्के एक्स्ट्रा काढून तुम्ही तुमच्या या ट्रेडिंगमध्ये लावत आहात. तुमचं आर्थिक ध्येय काय आहे, त्याला किती कालावधी लागणार आहे, ते जर पूर्ण करायचं असेल एवढ्या अमुक कालावधीमध्ये
तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती टक्के प्राप्त करावे लागतील हेही इथे सांगितलं जातं. तुमची रिस्क किती असणार आहे, तुम्हाला रिवॉर्ड किती मिळवला गेला पाहिजे, हे महत्त्वाचं इथे सांगितलं जातं. त्यानंतर मित्रांनो, ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी, त्याचे कमीत कमी 100 चार्टची तुम्हाला प्रॅक्टिस करायला दिली जाते, जेणेकरून तुमची एक आत्मविश्वासाची लेवल आहे ती वाढेल आणि तुम्ही योग्य प्रकारे बाईंगचा निर्णय घेऊ शकता. त्यानंतर मग या प्रत्येक गोष्टीला अशा क्लिअर केल्याच्या नंतर आम्ही काय करत असतो, 2 प्रकारच्या ट्रेडिंग आपण करत असतो. परंतु सुरुवातीला तुम्हाला एकच ट्रेडिंग दिली जाते आणि त्यानंतर तुम्हाला लॉंग टर्म ट्रेडिंग शिकवली जाते. तर स्विंग ट्रेडिंग पहिल्यांदा का शिकवलं जाते की तुम्ही एका गोष्टीमध्ये किमान मला सक्सेस होऊन दाखवलं की त्यानंतरच मी तुम्हाला दुसरी गोष्ट देणार असतो. आणि ही जी दुसरी गोष्ट आहे ती तुम्ही जो कमवलेला पैसा आहे तो मग लॉंग टर्मसाठी कसा लावायचा त्यासाठी ही सिस्टम शिकवली जाते. परंतु याच्यासाठी स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला मला काय करावं लागतं, पहिलं सक्सेस बनवून दाखवावं लागतं. माझं पूर्णपणे तुमच्या ट्रेडिंगवरती लक्ष असतं, प्रत्येकाच्या अकाउंटवरती माझं लक्ष असतं. म्हणजेच काय, तर मी एक SMS दिला असतो, त्याच्याद्वारे मी तुम्हाला काय करत असतो, फॉलो करत असतो की तुमचा ट्रेड क्रमांक किती चालू आहे, तुम्ही कोणत्या ट्रेडिंगमध्ये एंट्री घेतलेली आहे, त्याच्यामध्ये काय अडथळा तर निर्माण झाला नाही आहे ना, अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती काय करत असतो, मी स्वतः फॉलोअप घेत असतो. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली जाते एंट्री सिग्नल, की तुम्हाला मार्केटमध्ये किती एंट्री घ्यायची आहे. त्यानंतर एंट्री झाल्याच्या नंतर मग तुम्हाला त्यासाठी योग्य पायऱ्या किती आहेत, म्हणजे काय काय चेक करायचं. आणि ते चेक केल्याच्या नंतर बघा इथे 5 ते 6 गोष्टी आम्ही इथे काय करत असतो, चेक करत असतो, की कॅन्डल कोणती पाहिजे, त्याला इंडिकेटरने सिग्नल दिलेला आहे का, आठवड्याची कॅन्डल काय सांगते, ट्रेंड कोणता आहे, व्हॉल्यूमचा ब्रेकआउट झालेला आहे का. बघा तुम्ही व्हॉल्यूम ब्रेकआउट ही कन्सेप्ट कधी ऐकली असेल तर. नंतर मग तुम्ही प्रॉफिट कधी बुकिंग करायचं, तुम्ही नेमकी किती क्वांटिटी घ्यायची, स्टॉप लॉस कसा लावायचा, अशा प्रकारचे नियम काय केले जातात, सांगितले जातात. आणि त्याच जोडीला अजून एक गोष्ट तुम्हाला दिली जाते की तुमच्याकडे जी कमाई तुमची येत आहे घरची, तुमचं घर, कारण तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये असाल तर प्रत्येक गोष्ट तुमची व्यवस्थित चालली पाहिजे, यासाठी कशा प्रकारे मनी मॅनेजमेंट करायचं, हे मनी मॅनेजमेंट तुम्हाला काय केलं जातं, इथे सांगितलं जातं. आणि मित्रांनो, सुरुवातीला तुमच्याकडून 6 वचने मी घेत असतो. 6 वचने लक्षात घ्या की तुम्ही विदाऊट स्टॉप लॉस काम करणार नाही. जो फॉर्म्युला शिकवलेला आहे केवळ त्याच्यावरतीच काम करणार. तुम्ही कोणत्याही प्रकारची ओव्हर ट्रेडिंग करणार नाही. तुम्ही कोणताही इंडिकेटर इतर लावणार नाहीत. तुम्ही टिप्सवरती काम करणार नाहीत आणि तुम्ही ॲव्हरेजही करत बसणार नाहीत. तर मित्रांनो, अशी ही सिस्टम माझी आहे. मग ही सिस्टम कशी आहे, तर 5% नफा मिळवणाऱ्या सिस्टमकडे आता आपण जात आहोत मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रॉफिटेबल सेटअप कसा आहे हा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर यातली सगळ्यात महत्त्वाची जी मेथड आहे ती म्हणजे स्टॉक सिलेक्शन. आता आपण स्टॉक सिलेक्शनला क्लिअर करणार आहोत. आता सर्वात पहिलं मी आपल्याला आपल्या इंडिकेटरवरती घेऊन जातो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आमच्या सिस्टमवरती. आता या सिस्टमचा तुम्हाला मी डेमो दाखवत आहे. पहा, ही साईट आहे tradingview.com ची. मित्रांनो, रिअल टाईम डेटा इथे आपल्याला मिळत असतो आणि बरेच ट्रेडर्स काय करत असतात, ही सिस्टम इथे पाळत असतात. याच्यावरती आपलं ट्रेडिंगचे निर्णय घेत असतात, आपलं ड्रॉइंग करत असतात, रिसर्च करत असतात, ॲनालिसिस करत असतात. तर मित्रांनो, इथे पहा, ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे ॲडमिशन घेता त्याच वेळेला तुम्हाला तुमचं ट्रेडिंग व्ह्यूचं जे प्रोफाईल नाव आहे, बघा इथे नाव आहे, जसं माझं द विनर्स 2020 आहे, असं नाव तुम्ही आम्हाला पाठवता. त्यानंतर आमच्याकडून तुम्हाला काय केलं जातो, एक इंडिकेटर प्रोव्हाइड केला जातो. इथे पहा, ट्रेंड आयडेंटिफायर विनायकजी या नावाचं इंडिकेटर तुम्हाला इन्व्हाइट ओनली स्क्रिप्टमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला एक सेटिंग करायची आहे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं की 90 दिवसाचा आपण काय करत असतो, ब्रेकआउट पकडत असतो आणि आपलं टार्गेट किती आहे, 5%, बरोबर की नाही. आणि त्याला आपण ओके केलं. एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने काय केलं जाते, ही सिस्टम आपली काम करत असते. आता बघा मित्रांनो, हे इंडिकेटर लाईफ टाईम काम करणार आहे. काय मोठी सायकोलॉजी त्याच्या मागे नाही. मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी हे
तुमच्यासाठी बनवलेला आहे. आणि मित्रांनो, आता इथे पहा, आपण हा एक बर्जर पेनचा एक शेअर आहे, तो आपण समजा इथे ओपन केलेला आहे. तर पहा, ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे ही आपली रेजिस्टन्स लाईन आहे. लक्षात घ्या, या रेजिस्टन्सला आपोआप रेजिस्टन्स ड्रॉ कशी झाली, हा बघा इथे रिजेक्शन झालेलं होतं. याची जर प्राईस बघाल तुम्ही, याची प्राईस इथे वरती बघा, इथे हायला प्राईस बघा, ह्या वरच्या मोठ्या कॅन्डलची 597. इथे पहा प्राईस, बाय प्राईस 597. तर मित्रांनो, अशा प्रकारे काय केलं जातं, ऑटोमॅटिक सपोर्ट आखला जातो. खाली रेजिस्टन्सही तुम्हाला काय मिळेल, पाहायला मिळेल. हा रेजिस्टन्स आहे, परंतु आपण सेलिंग वगैरे काही करत नाही, आपण इन्व्हेस्टर आहोत. दुसरी गोष्ट, बाईंग प्राईस तुम्हाला आपोआप दिली जाते. ती जी पिवळी लाईन आहे, तुमचं 5% टार्गेट आहे की एवढे पॉईंट मला मिळाले की तुम्ही काय करणार आहात, बाईंग करणार आहात. त्यानंतर मित्रांनो, आपण याला पुढच्या अजून भागामध्ये अजून जास्तीत जास्त क्लिअर करणार होता. आपला स्टॉक होता स्टॉक सिलेक्शन. तर हे अशा प्रकारचा एक स्कॅनर आपण बनवून घेतलेला आहे. मित्रांनो, हा जो स्कॅनर आहे हा तुम्हाला तुमचे बाईंग पोझिशन्स, म्हणजे तुम्हाला कोणत्या शेअरमध्ये एंट्री करायची आहे हे सांगत असतो. बघा, ज्या वेळेला स्टॉक सिलेक्शन केलं म्हणजे आपण काय करतो असतो, आमचा स्कॅनर रन करत असतो. हा चालू मार्केटमध्ये असे 2 स्कॅनर तुम्हाला दिले जातात मित्रांनो, सॉरी 3 स्कॅनर दिले जातात. एक शॉर्ट टर्मसाठी 2 आणि लॉंग टर्मसाठी 1 स्कॅनर तुम्हाला दिला जातो. तर मित्रांनो, मग आमच्यासमोरचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट काय असतं, तर जो स्टॉक आता स्कॅनरमध्ये आलेला आहे त्याच्या बाबतीत मी 3 घटना करणार आहे. एक घटना आहे ती म्हणजे कोणती, एंट्री करणं. दुसरी आहे जीटीटी ऑर्डर लावणं आणि तिसरं आहे अलर्ट लावणं. मग हा नेमका स्टॉक कसा निवडायचा, आता पहा इथे एक आहे PRECAM. आता आपण येऊन ह्याला काय करूया, PRECAM आपल्या सिस्टममध्ये त्याला टाकलेलं आहे. आता सिस्टममध्ये गेल्यावरती बघा, इथे पहा मित्रांनो, इथे एकदा रिजेक्शन झालेलं आहे, दिसतंय का, इथे एकदा रिजेक्शन झाले 2, इथे एक रिजेक्शन झाले 3. आपोआप लाईन तयार झाले की नाही बघा, आहे की नाही, एकदम आपोआप लाईन तयार झालेली. आता इथे पण बाईंग प्राइस इथे आहे बघा, इथे 51.90. इथे पण बघा बाईंग प्राइस काय आली, 51.90. मित्रांनो, मग अशा प्रकारचं कॅन्डलचा अभ्यास केला जातो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स शिकवल्या जातात आणि त्या कॅन्डल्स म्हणजे जवळजवळ 5 ते 7 टाईपच्या कॅन्डल्स मी तुम्हाला इथे शिकवतो. आता पहा, इथे एक ब्रेकआउट झालेला आहे. मग ब्रेकआउटच्या वेळेला सगळ्यात पहिलं ह्यात नेमका ट्रेंड कसा ओळखायचा, व्हॉल्यूम कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगितलं जातं. आता इथे मग नेमकी क्वांटिटी किती बाय करायची आहे, आपली ऑर्डर कशी लावायची आहे हे तुम्हाला इथे निर्णय घ्यायचा असतो. आणि ही जी पिवळी लाईन मित्रांनो, ही 5% लाईन आहे. लक्षात घ्या, ही किती आहे, केवळ 5% लाईन आहे. आणि इथे आलाय थोडासा पुलबॅक घेतलेला आहे आणि इथून मार्केट सरळ सरळ काय गेलेलं आहे, वर गेलेलं आहे. किती टक्के अंदाजे मिळाले असतील पाहूया आपण. इथे याच्या हायला आपण समजा एंट्री केली असतील, किती टक्के मिळाले असते बघा, 88%. किती दिवसामध्ये, 77, सॉरी माझ्याकडून जास्त झालेला आहे, 62 दिवसामध्ये आपल्याला 88% काय आले असते, मिळाले असते. मग ही सिस्टम एवढी साधी आणि सोपी मित्रांनो सिस्टम आहे की तुम्ही केवळ तुमच्या हक्काचे 5% घ्या आणि तिथून तुम्ही काय करू शकता, बाहेर पडू शकता. आपण दुसरा अजून एक स्टॉक घेऊया, रामको इंडिया, रामको इंडस्ट्रीज आहे. आता हा पण पहा, इथे बाय प्राइस होती 213ला, कुठे पोहोचलेला आहे तो आता, 213 वरून 347 पर्यंत पोहोचलेला आहे. दुसरा आपण स्टील सिटी बघूया. यस मित्रांनो, बघा व्हॅलिड ब्रेकआउट आहे पूर्णपणे आणि 43.10 रुपयाला ब्रेकआउट आहे. कुठे पोहोचलेला आहे बघा, हा 98 रुपयाला. आता किती तारखेचा ब्रेकआउट आहे ते पहा. आज तारीख आहे, इकडे पहा तारीख, 7वा महिना 21 तारीख, जुलैची 21 तारीख आहे. सिग्नल किती तारखेला मिळाला होता पहा, 2 जूनला. म्हणजे 2 महिन्याच्या पण कालावधी कमी आहे. 2 महिन्यामध्ये
या कंपनीने किती टक्के दिलेले आहेत बघा. आपण आता इथे आखूया. 48 दिवसामध्ये पैसे डबल, 112% तुम्हाला काय केलेले आहेत त्यांनी दिलेले आहेत. तर मित्रांनो, ही माझी जी सिस्टम आहे, यासाठी ही ब्रेकआउटची जी इंडिकेटर्स आहेत, असे 3 इंडिकेटर तुम्हाला मिळतात. एक सांगितलं होतं लॉंग टर्मसाठी, दुसरं आहे शॉर्ट टर्म जे आपण याला स्विंग ट्रेडिंग म्हणतो, आणि तिसरं पण आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी आहे. अशा प्रकारचे स्कॅनर्स दिले जातात. तर मित्रांनो, असे अनेक स्टॉक याच्यामध्ये दिवसाला येतात. मग आता एखादा स्टॉक असेल की जो आपल्या NDL किंवा TTL आपण पाहूया. हा बघा, आता NDL खूप डाऊन आहे. हा आपल्याला आपल्या सिस्टमनुसार घ्यायचा कधी आहे, 186 रुपये 70 पैसे. मग मित्रांनो, मी काय करतो की हा जो स्टॉक आहे, या स्टॉकचा मी अलर्ट लावतो. कुठे अलर्ट लावतो, तर एक सिस्टम आहे, त्या सिस्टमवरती जाऊन त्या कंपनीचा काय लावला जातो, अलर्ट लावला जातो. म्हणजेच काय अलर्टमध्ये असतं की की हा जो NDL शेअर आहे, हा ज्या वेळेला 186 रुपये 70 पैशाला येईल, त्यावेळेला मला ईमेल आला पाहिजे. अशा प्रकारचा मेसेज इथे काय केला जातो, तुम्हाला सिस्टमकडून दिला जातो. तो कसा येतो तो आपण आता इथे पाहूया. तर इथे पहा मित्रांनो, आता हा तारीख, इथे तारीख पहा, तुम्हाला दिसून येईल की मंडे 12 जुलै सकाळी 10:30 म्हणजे आजपासून नेमके 9 दिवस अगोदर इथे एक अलर्ट आलेला आहे. झोडियाक क्लोथिंग ही कंपनी 127 रुपये 10 पैशाला पोचलेली आहे. तर बघा, आपण इथे बघूया. इथे बघा 127 रुपये आणि ते 40 पैसे मी खाली लावलं होतं. आता तुमची जर GTT ऑर्डर असेल तर डायरेक्ट एक्झिक्यूट होईल, किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही समजा बाय केलं असतं इथे हायवरती समजा, तरी तुमचं 5% टार्गेट काय झालं असतं, 2 दिवसातच काय डन झालेलं असतं. हे बघा, तुमचं 5% कुठे डन झाले असते, हे पहा, दुसऱ्या दिवशीच तुमचे 5% डन झाले असते. तर मित्रांनो, ही एक प्रक्रिया आहे, ही एक नियमावरती आधारित आहे, आणि तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. तर एंट्री घेतली, आता एंट्री घेतली, किंवा जो स्टॉक लांब असेल तर तुम्ही GTT ऑर्डर लावून ठेवू शकता. जसं की तुम्हाला एक GTT ऑर्डर कशी लावली जाते मी तुम्हाला सांगतो. इथे इथे आपण ऑर्डर्समध्ये आलो. इथे हा GTTचा ऑप्शन असतो. तर इथे तुम्ही एखादा जो स्टॉक आहे त्याची तुम्ही काय करू शकता, GTT लावू शकता. जसं आता बजाज फायनान्स आहे आणि तुम्हाला हा 6,000 रुपयाला बाय करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, त्या स्टॉकचं असं नाव सर्च करू शकता, बजाज फायनान्स. खाली येईल बघा, क्रिएट GTT बाय सिंगल. तर मला हा कधी पाहिजे, 6,000 रुपयाला आला की एक क्वांटिटी काय करा, आमची आपोआप तुम्ही बाय करा. झालं बघा, इथे तयार झालं की नाही. म्हणजेच काय की ज्या वेळेला त्या प्राईजला एखादा स्टॉक येईल, या अशा प्राईजला, त्या प्राईज लावून ठेवायचे, जो स्टॉक जवळ आलेला असेल त्यांच्या, की तो आपोआप काय होऊन जाईल, एक्झिक्यूट होऊन जाईल, आणि तुमचे 5% तुम्हाला एका दिवसामध्ये पण मिळू. जसं इथे राईट टाईमला बाय झाला असता तर इथे तुमचे 5% मिळाले असते, दुसऱ्या दिवशी बाय झाला असता तर इथे तुमचे 5% मिळालेले असते. तर अशा प्रकारची मित्रांनो ही सिस्टम आहे. जरी ही एकदम साधी सोपी वाटत असेल, माझं एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये नेहमी साध्या सोप्या गोष्टीच काम करतात, किचकट गोष्टी काम करत नाहीत. तर मित्रांनो, माझ्या या सिस्टममध्ये एक ध्येय आहे, एक मिशन आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या या मिशनमध्ये का सामील व्हा, आणि आपण एका चांगल्या स्तरावरती नेऊ, या ट्रेडिंगला न्याय मिळवून देऊ, अशी माझी आपल्याकडे सर्वांकडे अपेक्षा आहे. तर मित्रांनो, दुसरा जो पार्ट आहे तो जर नसेल तर मी अलर्ट लावतो. आता समजा मला पोझिशन घ्यायचीच असेल तर स्टुडंटला आम्ही पहिलं शिकवलेलं असतंय की तुमचं टार्गेट फिक्स असणार आहे काय, 5%. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही बाहेर पडण्याच्या फक्त 2च मार्ग आहेत तुमच्याकडे.
एक तर 5% मिळतील तेव्हा, आणि दुसरा मार्ग असतो तुम्ही स्टॉप लॉस हिट कराल तेव्हा. लक्षात घ्या, दोनच मार्गाने तुम्हाला बाहेर पडतात. मध्ये मार्केट डाऊन आहे, आज गॅपअप ओपन झाला आहे, गॅप डाऊन ओपन झाला आहे, व्हॉल्यूम खूप कमी आहे, अशा काही आलतूफालतू गोष्टींना आपल्या या सिस्टममध्ये संधी नाही आहे. दोनच नियम आहेत बाहेर पडण्याचे, एक तर स्टॉप लॉस हिट करून बाहेर निघा, आणि नाहीतर तुम्ही काय करा, तुमचा 5% घेऊन निघा. मग हे कोणत्या कॉन्फिडन्सवरती? तर मित्रांनो, या सिस्टमची ॲक्युरसी मी यासाठी सांगतोय, जवळजवळ 7 ते 8 ट्रेड तुमचे बरोबर येतात. त्यामुळे नुकसानाचे जे चान्सेस आहेत हे फारच कमी आहेत. त्यानंतर स्टुडंटला शिकवलं जातं RPT. आता रिस्क पर ट्रेड काय शिकवलं जाते, तर तुम्हाला 2% जो प्रूव्हन फॉर्म्युला आहे तो इथे तुम्हाला शिकवला जातो. त्यानंतर मित्रांनो, कन्फर्मेशन. तर मग तो स्टॉक मला घ्यायचा आहे की घ्यायचा नाही आहे, यासाठी मित्रांनो तुम्हाला इंडिकेटर दिलं जातं. व्हॉल्यूम कसं चेक करायचं त्याचं पूर्ण ट्रेनिंग दिली जाते. मल्टिपल टाइम फ्रेम कशा चेक करायच्या ते शिकवलं जातं. ट्रेंड कसा ओळखायचा आणि कोणत्या प्रकारच्या कॅन्डल्सवरती तुम्हाला काय करायचं आहे, बाईंग करायचं आहे, तेही कसं निवडायचं, या प्रत्येक छोट्या छोट्या पॉईंटची तुम्हाला इथे काय सिस्टममध्ये माहिती मिळत असते. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे माझं मिशन आहे. एवढी साधी आणि सोपी सिस्टम मी तयार केलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट परत एकदा दाखवू इच्छितो. इथे होल्डिंगमध्ये गेल्याच्या नंतर हे सर्व ट्रेड ह्या सिस्टमचेच आहेत. बघा, मी याच्यामध्ये नेतो तुम्हाला नेट प्रॉफिट नेट लॉसमध्ये. हे बघा, फक्त हे वरचे मी आपल्याला ग्रुपवरती शेअर केले होते. हा बघा, हा स्टॉक मी इथे टाकतो. 450ची बाईंग आहे. पहा मित्रांनो, 422, आणि इथे माझी एंट्री झालेली आहे हायवरती. इथे एंट्री झालेली आहे, आणि इथून बघा त्याने मला आत्तापर्यंत 108% दिलेलं आहे. मी इथपर्यंत नेलो, हे पहा 107% इथे येते. मागील 108% रिटर्न या शेअरने मला एकट्याला दिलेले आहेत. असे अनेक शेअर आहेत मित्रांनो. आपण अजून एक बघूया. इथे कोपरन आहे, मोल्टेक आहे, जय कॉर्पोरेशन आहे. पहा मित्रांनो, कोपरनचा स्टॉक सिस्टमने बाय दिलेला आहे वरती. मोल्ड टेक आपण बघूया, टेक्नॉलॉजीचा आहे. त्या बघा, बाय सिग्नल मिळालेला आहे वरती. जय कॉर्प सांगितला होता मी आपल्याला. यस, बघा बाय झालेला आहे वरती. मित्रांनो, हे टॉपचे शेअर मी तुम्हाला दाखवले. अशी प्रत्येक कंपनीला हे नियम लागू पडतात. प्रत्येक कंपनीला हे नियम लागू पडतात मित्रांनो. हा, एक अपेक्स नावाची कंपनी मी लेटेस्ट घेतली होती. हा पहा, इथे बाईंग झाली. 2 दिवसात तुम्हाला 5% मिळाले. 5% दुसऱ्या दिवशी मिळाले. वरती गेला, नंतर तो डाऊन चालू आहे, परंतु तो आता इथे सपोर्ट घेईल. जसा याचा हाय आहे, इथे सपोर्ट घेईल आणि परत मार्केटच्या वरती जाण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, या ज्या साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत, या नेहमी काम करतात. तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इतर काही गोष्टींवरती लक्ष देण्याची गरज नाही. मी प्रत्येक गोष्ट तयार केलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा नियम तयार केलेला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या जीवनामध्ये हे सर्व नियमाने पाळायचं आहे, आणि ह्या ट्रेडिंग सिस्टमचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. तुम्हीही आणि मी सुद्धा, आपण सर्वजण त्या टर्टल ट्रेडिंगच्या प्रयोगाला साक्ष मानून आपण सर्वजण आपल्या जीवनातलं आर्थिक ध्येय काय करायचं आहे, तर पूर्ण करायचं आहे. मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे. ही अशा प्रकारे मित्रांनो माझी सिस्टम आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये चाललेलो आहोत. तर हा जो सिस्टम आहे, सिस्टम शिकण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतात, तर केवळ 15 दिवस लागतात, आणि तेही प्रत्येक दिवसाचा तुमचा एक काही तास किंवा अर्धा तास मला हवा आहे मित्रांनो. या 15 दिवसामध्ये आय प्रॉमिस तुम्हाला ही पूर्ण सिस्टम देऊन एक असा वेगळा आत्मविश्वास देईल की तुम्ही स्वतः ट्रेड शोधताय, स्वतः एक्झिक्युशन करताय. तुम्ही कोणत्याही टिप्स, कोणत्याही इतर इंडिकेटर, कोणत्याही इतर लोकांचं म्हणणं काही ऐकणं, तुम्ही जे तुम्हाला शिकवलं जाईल त्याला स्पष्ट समोर ठेवून
तुम्ही तुमची ट्रेनिंग करू शकता, तुम्ही तो निर्णय तुमचा स्वतः घेऊ शकता. तर मित्रांनो, प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ सकाळी शेअर केला जातो. तुमच्यासाठी एक सपोर्ट ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सर्व जे लोक आहेत, जी कम्युनिटी आपल्याला बनवायची आहे, ते सर्वजण रिसर्च करून काय करतात, जे चार्ट जे आहेत अशा प्रकारचे, जे सिग्नल झालेले अशा प्रकारचे, समजा आता अशा प्रकारचा एक चार्ट असेल, तर जसं आता बाईंगची रेंज इथे तयार झालेली आहे, तर तो काय करतात, स्क्रीनशॉट काढून आपल्या ग्रुपवरती शेअर करतात, व्हॉट्सअपला शेअर करतात, जेणेकरून काय याचा प्रत्येकाला काय घेता येतो, फायदा घेता येतो. अशा प्रकारचा हा आपला ग्रुप असेल. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही डाऊट्स असतील, मी स्वतः जातीने ते काय करत असतो, सॉल्व्ह करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जे कोणताही ट्रेनर देत नाही, मी तुमच्यासाठी, प्रत्येक स्टुडंटसाठी माझ्या जीवनातला अर्धा तास देत असतो, की जेणेकरून तुमचे जे काय डाऊट्स असतील, तुम्ही 5 दिवस घ्या, 10 दिवस घ्या, तुम्ही विचार करा आणि मला माझ्यासोबत अर्धा तासाची मीटिंग तुम्हाला दिली जाते आणि तुम्ही फेस टू फेसमध्ये सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करून दिले जातात. मित्रांनो, हा जो कोर्स आहे, ही माझी जी मेहनत आहे, या मेहनतीची फार कमी अशी व्हॅल्यू मी लावलेली आहे. कारण याच सिस्टमचा वापर करून येत्या काळामध्ये खूप सारे लोक करोडपती होणार आहेत. या सिस्टमची फीज मी केवळ ठेवलेली आहे 7,500 रुपये. मित्रांनो, तुम्हाला ही सिस्टम जर आवडली असेल, तुम्हाला वाटत असेल की तुमचं जे एक काम आहे जीवनातलं, ते केल्यानंतर तुमच्या जीवनातले सर्व कामं हलकी होऊन जातील, सर्व कामं अनावश्यक होऊन जातील, ते काम मित्रांनो ह्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तर मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की तुम्हाला सर्वांना हा प्रयोग माझा आवडलेला असेल. आपण सर्वांनी एकत्र येऊया. तुमच्यासाठी मी मदत करण्यासाठी तयार आहे, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. तर ही फीज भरल्याच्या नंतर हा जो माझा मोबाईल नंबर आहे, वैयक्तिक मोबाईल नंबर आहे 917296, कोणताही कॉल न करता मित्रांनो व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, सोबत तुमचं नाव, ईमेल आय डी द्यायचं आहे. आता हा जो कोर्स आहे, या कोर्सची अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर www.goalriser.com ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला या आणि तुम्हाला इथे या कोर्समध्ये नक्की काय काय कोणकोणते पॉईंट्स कव्हर केले जातात, तुमच्यामध्ये उत्सुकता असेल, तुम्ही इथे जाऊन पाहायचे आहेत. मित्रांनो, कोर्ससोबत तुम्हाला मी देणार काय, तर लाईफ टाईम सपोर्ट देणार, लाईफ टाईम ॲक्सेस ऑफ इंडिकेटर देणार, हे स्कॅनर्स, अलर्ट सिस्टम आणि तुम्हाला काही एक्सेल शीट मिळतील, ज्या रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन मॅनेजमेंट तुम्हाला मदत करत असतील. मित्रांनो, याचा चांगल्या प्रकारे स्क्रीनशॉट काढून ठेवा, की ज्यांना पेमेंट करायचं आहे त्यांनी 9172964901 या माझ्या गुगल पे किंवा फोनपेवरती तुम्ही पेमेंट करू शकता, किंवा कंपनीचं जे अकाउंट आहे, आपली जी गोलरायझर कंपनी आहे, गोलरायझर कन्सल्टन्सी जी आहे, हिचं करंट अकाउंट आहे IDFC फर्स्ट बँक नरिमन पॉईंट ब्रँच, हा आपला अकाउंट नंबर आहे आणि IDFB 00400106 हा IFC कोड आहे. हे अकाउंट होल्डिंगचं नाव आहे. तर मित्रांनो, यावरही तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. तुमचे जे काय डाऊट्स असतील, जे काय प्रश्न असतील, तुम्हाला याच्यानंतरही काही उरलेलं असेल मनामध्ये, तर तुम्ही मला, माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या सर्वांकडे आहे, त्यावर तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. नक्की तुम्हाला योग्य ती माहिती आमच्याकडून पुरवली जाईल. तर मित्रांनो, हा डेमो आय थिंक तुम्हाला खरंच खूप आवडलेला असेल. तुमच्या जीवनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक चांगला रोल निभावण्याचा हा काम करणार आहे. तर मित्रांनो, मी आपली वाट पाहत आहे. तोपर्यंत धन्यवाद.